सर्वप्रथम मी म्हस्के साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो की जेव्हा महायुतीमध्ये ही सीट शिवसेनेच्या वाटेला आली आणि त्यांना उमेदवारी जाहीर झाली त्याच वेळेस नरेश म्हस्के निवडून आले होते। कारण मीरा भाईंदर शहरातील जनतेचं महायुतीवर प्रचंड प्रेम आहे आणि आज आपल्या प्रचारासाठी ज्यांचं विशेष प्रेम ह्या जनतेवर आणि प्रामुख्याने जनतेचं ज्यांच्यावर आहे ते आमचे राजकीय आयडॉल देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या प्रचाराला आलेला, त्यामुळे तुमचा विजय निश्चित झालेला आहे। मी देवेंद्रजींना सांगितलं की गेल्या निवडणुकीमध्ये 145 विधानसभा मतदारसंघातून ज्यावेळेस नरेंद्र मेहता आमदार होते 69,000हून जास्त लीड मिळाला होता आणि ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला 69,000चा लीड हा पुढे न्यायचा आहे। त्याचबरोबर 146 विधानसभा मतदारसंघातून आपल्याला 92,000चा जो लीड होता तो आपल्याला त्याही पुढे जाऊन मोठ्या प्रमाणात 1 लाखाच्या पुढे जाईल कसा ह्याचा प्रयत्न करायचा आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडासा वादविवाद झाला होता, परंतु साहेब आपण पुढाकार घेतला, परंतु हा वाद पेल्यातला वादळ होता आणि ते लगेच ताबडतोब नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्यासारखं शमलं। काही वादविवाद ह्या एका कुटुंबामध्ये वाद असतात, तर आपला एवढा महायुतीचा प्रचंड मोठा पक्ष आहे आणि त्या पक्षामध्ये थोड्याफार प्रमाणात होतात, पण तुमच्यासारखे नेते ह्या राज्याला लाभलेले असल्या कारणानं असे वाद पेल्यातलं वादळ ठरतात आणि ताबडतोब अशा ह्या सभांच्या आधीच ते निघून जातात। त्यामुळे नरेश म्हस्के यांचा विजय या ठिकाणी निश्चित आहे। मीरा भाईंदरची जनता प्रामुख्यानं महायुतीच्या सरकारवर आणि नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आतुर झालेली आहे। 20 तारीख केव्हा येते आणि आम्ही नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी 1 नंबरचं जे बटन आहे नरेश म्हस्केंचं ते कधी दाबतो असं ह्या जनतेला झालेलं आहे आणि निश्चितपणे फार मोठ्या प्रमाणात मताधिक्य मीरा भाईंदर शहरातून तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही। नरेश म्हस्के साहेब खरोखर मनापासून तुमचं अभिनंदन करतो की ह्या महायुतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमची ही प्रचंड सभा ह्या मैदानावर झालेली आहे आणि ह्या सभेच्या माध्यमातून तुम्हाला आढळून येईल की मतांच्या माध्यमातून मीरा भाईंदर शहर पुन्हा ठाणे लोकसभा मतदारसंघात 1 नंबर राहील याची ग्वाही आजच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला देतो। मी नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान व्हावे ह्यासाठी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी आपण जो प्रयत्न करताय त्या प्रयत्नांचं स्वागत करतो। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या या मीरा भाईंदर शहरामध्ये 3,000 कोटी रुपयाचा साहेब निधी दिलेला आहे। त्या 3,000 कोटी रुपयाच्या माध्यमातून 1,800 कोटी रुपयाच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे, तर 1,200 ते 1,300 कोटी रुपये इतर विकास कामांसाठी चालू आहे। मी आपल्याला एक विनंती करतो की सूर्या धरणाचं पाणी जे आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये आपण त्याचं भूमिपूजन केलं होतं ते काम आता प्रगतीपथावर आहे। फक्त थोडासा जरी तुम्ही पुढाकार घेतला तरी भविष्यामध्ये 2 ते 3 महिन्यामध्ये ते सूर्या डॅमचं पाणी या मीरा भाईंदर शहराला मिळेल आणि तशी तुम्ही ग्वाही आजच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून द्याल। त्याचबरोबर जो तुमचा महत्त्वाचा प्रश्न होता मेट्रो कारशेडचा तो प्रश्न सुद्धा आता निघालेला असल्या कारणाने मीरा भाईंदरचे मेट्रो सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होईल याची मला खात्री आहे। अनेक विकास प्रकल्प ह्या शहराला आपण दिलेले आहेत ते भविष्यामध्ये सुद्धा कायम ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो। नरेश म्हस्केंसारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता ह्या ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून दिल्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून आभार मानतो। ह्या कार्यक्रमाला आपण आल्याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेबांचा मनापासून आभार मानून माझी रजा घेतो।